महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचं वावडं असल्याचं दिसतंय। राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतला मजकूर आहे। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कृतीमुळे आता मनसेनं संताप व्यक्त केलेला आहे। एकीकडे हिंदी सक्ती नको असं म्हणत विरोध केला जातोय, राज्यभर यावरून प्रतिक्रिया उमटताना दिसतात आणि दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचे वावडे आहे असं दिसतंय। राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरचा हा फलक आहे, ज्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतला मजकूर आहे। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कृतीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचं वावडं असल्याचं दिसतंय। हा फलक आपण बघतोय, ज्याच्यावर हिंदी आणि इंग्रजीतला मजकूर आहे, मराठीतला मजकूर दिसत नाहीये। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र विधिमंडळालाच मराठीचं वावडं आहे असं दिसतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आता आपण बघतोय ह्या फलकावर कुठेच मराठीत काही मजकूर दिसत नाहीये, यावरून आता अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटतील। काय नेमकं याबाबत स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे? खरं तर आपल्याला आता म्हणावंच लागेल की मराठी आहे कुठे हा प्रश्न खरंच आता उल्लेख आता प्रश्नाचा झालेला आहे। कारण एक मोठा कार्यक्रम विधिमंडळ होतो, त्या विधिमंडळाच्या कार्यक्रमात जिकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कार्यक्रमाचा बॅकड्रॉप जो आहे तो पाठी फक्त आणि फक्त इंग्रजी आणि हिंदीत असतो। आता कुठे ना कुठे त्याच्याबद्दलचा विरोध प्रत्येक खऱ्या अर्थानं आपण बघतो तर लोक करता दिसतात। सर्वसामान्य असो किंवा पक्षाची लोक जरी असो तरी याचा विरोध करता दिसतात। असा कार्यक्रम हाती घेणं आणि त्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थ फलक जो आहे जो मागचा त्याच्यावर मराठीचा उल्लेख देखील नसणं हा कुठे ना कुठे सगळ्या स्तरावर आता याचा विरोध होताना दिसतोय। एकीकडे आपण बघतोय तर हिंदी सक्तीची करण्यात पहिलीपासून येताना त्याचा कुठे ना कुठे अजूनपर्यंत त्याचे पडसाद उमटताना दिसतात, त्याचा विरोध होताना त्याच्याच मध्ये हा कार्यक्रम होणं आणि कार्यक्रमाचा जिकडे फलक आहे त्याच्या बॅकड्रॉपवर कुठेच मराठीचा उल्लेख न होणं ही कुठे ना कुठे अनेक गोष्टींचं प्रश्नचिन्ह आणि राग दर्शवणारा गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळते ती। अगदी, आणि त्याच्यामुळे निश्चित आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो मराठी हिंदी वाद पेटलेला आहे त्याच्यावरून सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक प्रकार समोर आलाय। राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर मराठी भाषेतला मजकूरच नाहीये, हिंदी आणि इंग्रजीतलाच मजकूर दिसतोय। म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळालाच मराठी भाषेचं वावडं आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो। महाराष्ट्रात मराठीच असं म्हणत राजकीय वर्तुळातल्या नेत्यांबरोबरच सामान्य माणसं सुद्धा आता व्यक्त होताना दिसतात आणि अशातच आता महाराष्ट्र विधिमंडळाच्याच मात्र फलकावर हिंदी आणि इंग्रजीचा मजकूर दिसतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। विद्याताई, आपण बघतोय सध्या महाराष्ट्रात मराठीच हवी, हिंदी सक्ती नको असा वाद एकीकडे सुरू असताना आता विधिमंडळाच्याच राष्ट्रीय परिषदेच्या मंचावर हिंदीतला आणि इंग्रजीतला मजकूर दिसतोय। मला असं वाटतं हा प्रश्न आपण महाराष्ट्राच्या प्रमुखांना विचारायला पाहिजे। जे भाजपचे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांना ते मराठीच्या विरोधात आहेत का? म्हणजे त्यांना हिंदीला प्रमोट करायचे। आता हिंदी 5वी पासून तर आहेच प्रत्येक शाळेमध्ये, त्यामुळे मराठी त्यांना नकोशी झालीये असंच त्याच्यावरनं दिसतंय। आणि म्हणून राज्याच्या प्रमुखांनी याची उत्तरं दिली पाहिजे, कारण आमचा विधानसभेतला सभागृहातला कामकाज हे सगळं मराठीतच चालतं। महापालिकेचं सुद्धा कामकाज हे मराठीतच चालतं। परंतु आता भाजप सत्तेत आल्यानंतर मला असं वाटतं त्यांना आता हिंदी करायचंय। नशीब त्यांनी आम्हाला गुजराती कंपल्सरी केलं नाहीये। काही दिवसांनी मुंबई ही गुजरातच्या ताब्यात गेलेली आपल्याला निश्चितच दिसणार आहे, कारण आता इथे मराठी माणूस औषधालाही शिल्लक राहिलेला नाहीये। परंतु राज ठाकरेंच्या ही गोष्ट लक्षात येत नाही असं दिसतंय, म्हणून ते अजूनही त्या मुद्द्यावरती काही बोलत नाहीयेत आणि गप्प बसलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आता महाराष्ट्राची भाषा ही हिंदी करायचा जे काय प्रयत्न सुरू आहे आणि मराठीला डावलायचं हे आता विधान भवन मध्ये प्रत्यक्ष सुरू झालेलं आपल्याला दिसतंय। जी विद्याताई, धन्यवाद। ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।
आणि याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया. मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय?